साप्ताहिक राशी भविष्य जानेवारी 13 ते 25 जानेवारी 2025 सविस्तर तयार करताना प्रत्येक राशीसाठी खालील विषयांचा समावेश केला जाईल. हे प्रत्येक राशीसाठी स्वतंत्रपणे सविस्तर दिले जाईल. ग्रह मेष एरीज. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. मेष राशीच्या जातकांसाठी मंगळ ग्रहाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यात मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा आणि धाडस मिळेल. बुध आणि सूर्य 10व्या स्थानात असल्याने व्यावसायिक जीवनात मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. शनी अष्टम स्थानात असल्याने आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. आरोग्य. मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू शकतो. जास्त ताण घेतल्यामुळे पचनतंत्राशी संबंधित समस्या होऊ शकतात. सकस आहार आणि पुरेशी झोप घ्या. नियमित योगा आणि ध्यानाचा सराव तुम्हाला मानसिक शांती देईल. रक्तदाब किंवा त्वचेशी संबंधित समस्या असतील तर विशेष काळजी घ्या. आर्थिक स्थिती. या आठवड्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वीच्या गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो. व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक चांगला परतावा देईल. मोठे आर्थिक व्यवहार करताना सावध राहा. अनावश्यक खर्च टाळा. व्यवसाय आणि नोकरी. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येतील. वरिष्ठांचा विश्वास मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. व्यवसायात विस्ताराच्या संधी येतील. जर नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर ते चांगले फळ देईल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. जोडीदारासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. सिंगल लोकांसाठी नवीन नाते तयार होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांसाठी हा आठवडा समाधानकारक आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी हा योग्य वेळ आहे. अभ्यासात एकाग्रता वाढवा. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे लाभदायक ठरेल. प्रवास. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सहलीचे नियोजन करण्यासाठी योग्य काळ आहे. वैयक्तिक विकास. आत्मविश्वास वाढवा. आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. सामाजिक कार्यात सहभागी व्हा. ज्योतिषीय उपाय. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करा. लाल रंगाचे फुलं अर्पण करा. ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा. लकी कलर लाल. लकी नंबर 9. वृषभ टॉरस. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्र ग्रह शुभ फळ देत आहे. शुक्र 9व्या स्थानात असून तुमच्या भाग्याला चालना मिळवून देईल. गुरु 10व्या स्थानात असल्याने व्यावसायिक आणि आर्थिक जीवनात चांगले परिणाम दिसून येतील. आरोग्य. शारीरिक आरोग्य चांगले राहील, पण मानसिक शांततेकडे लक्ष द्या. जास्त ताण घेतल्यामुळे डोकेदुखीची शक्यता आहे. ध्यानधारणेचा सराव मानसिक तणाव कमी करेल. हिवाळ्यात त्वचेची आणि सांध्यांची विशेष काळजी घ्या. आर्थिक स्थिती. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी हा काळ योग्य आहे. भाड्याने दिलेल्या मालमत्तेतून चांगला परतावा मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी. व्यवसायात नवी संधी मिळेल. जर नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल तर ही वेळ अनुकूल आहे. नोकरीत बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. विवाहित जोडप्यांसाठी हा आठवडा आनंददायक आहे. प्रेमसंबंध दृढ होतील. नाते मजबूत करण्यासाठी परस्पर संवादाला प्राधान्य द्या. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले यश मिळेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक जीवन. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. प्रवास. धार्मिक प्रवासासाठी उत्तम वेळ आहे. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. वैयक्तिक विकास. आत्मविश्वास वाढवा आणि आपल्या क्षमतांचा विकास करा. नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ काढा. ज्योतिषीय उपाय. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. गाईला गूळ आणि हिरवा चारा खाऊ घाला. ओम श्रीं श्रीयै नमः या मंत्राचा जप करा. लकी कलर पांढरा. लकी नंबर 6. पूर्णविराम. मिथुन जेमिनाय. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. मिथुन राशीच्या जातकांसाठी बुध आणि मंगळ यांचा प्रभाव महत्त्वाचा राहील. बुध अष्टम स्थानात असल्याने अनपेक्षित घडामोडी घडू शकतात. मंगळ तुमच्या ऊर्जेला चालना देईल, पण मानसिक शांततेची आवश्यकता आहे. आरोग्य. मानसिक तणावामुळे झोपेच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. शरीराला पुरेसा आराम आणि नियमित व्यायाम आवश्यक आहे.
पचनाशी संबंधित त्रास उद्भवण्याची शक्यता आहे, त्यामुळे योग्य आहार घ्या. योगा आणि ध्यान तुम्हाला शारीरिक व मानसिक शांती देईल. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. जुनी कर्जे परतफेड करणे शक्य होईल. शेअर बाजार किंवा मोठ्या गुंतवणुकीत विचारपूर्वक निर्णय घ्या. घर किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ अनुकूल ठरेल. व्यवसाय आणि नोकरी, कामाच्या ठिकाणी नवीन संधी येतील. वरिष्ठांची मर्जी मिळवण्यासाठी मेहनत घ्या. व्यवसायात नवीन भागीदारी फायदेशीर ठरू शकते. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर योग्य काळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्यांचे कौतुक होईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन, प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात, पण संवाद साधल्याने समस्या सुटतील. सिंगल लोकांसाठी नवीन नाते तयार होण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांना जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे, परंतु जास्त मेहनत घ्या. अभ्यासात एकाग्रता ठेवा, तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रगती होईल. कौटुंबिक जीवनात काही तणाव जाणवेल. घरातील ज्येष्ठ सदस्यांचा सल्ला घ्या, तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. घरगुती समस्या शांतपणे हाताळा. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. लांब पल्ल्याचा प्रवास टाळा, तो थकवणारा ठरू शकतो. वैयक्तिक विकास, तुमच्या सर्जनशील क्षमतांवर काम करा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. वाचन आणि लेखनातून नवीन कौशल्ये शिकण्याचा प्रयत्न करा. ज्योतिषीय उपाय, बुधवारच्या दिवशी गणपतीला दुर्वा अर्पण करा. हिरवा रंग परिधान करा. ओम भुव बुधाय नमः या मंत्राचा जप करा. लकी कलर हिरवा. लकी नंबर 5. कर्क कॅन्सर. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. चंद्र तुमच्या राशीला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. चंद्राच्या प्रभावामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या स्थिर आणि शांत राहाल. गुरु 6व्या स्थानात असल्याने जुने अडथळे दूर होण्यास मदत होईल. आरोग्य, शारीरिक आरोग्य उत्तम राहील, पण भावनांवर नियंत्रण ठेवा. श्वसनाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्या. झोपेचा अभाव असल्यास त्यावर त्वरित उपाय करा. फळे आणि पाण्याचा आहारात समावेश करा. आर्थिक लाभाची शक्यता आहे. जुने आर्थिक प्रकल्प यशस्वी होतील. कुटुंबासाठी आर्थिक नियोजन फायदेशीर ठरेल. मोठे आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा. व्यवसाय आणि नोकरी, व्यवसायात यश मिळेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येतील, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. नवीन प्रकल्प हाती घ्या, ते यशस्वी होतील. सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन, प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. जोडीदारासोबत प्रवासाची योजना करा. सिंगल व्यक्तींना नवा जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. विवाहितांसाठी हा काळ सुसंवादी असेल. शिक्षण, उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. अभ्यासात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करा. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ फायदेशीर आहे. कौटुंबिक जीवन, घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. प्रवास, धार्मिक प्रवासासाठी उत्तम काळ आहे. कौटुंबिक सहलीचे नियोजन करा. वैयक्तिक विकास, आपल्या प्रतिभांचा वापर करून यश मिळवा. सकारात्मक विचार ठेवा आणि तणाव टाळा. ज्योतिषीय उपाय, सोमवारी शिवमंदिरात दुग्धाभिषेक करा. चंद्राला जल अर्पण करा. ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. लकी कलर पांढरा. लकी नंबर 2. सिंह लिओ. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्याची विशेष कृपा लाभेल. सूर्य आणि शुक्राच्या सकारात्मक प्रभावामुळे तुमच्या कामांमध्ये यश आणि प्रगती होईल. आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित समस्या टाळा. नियमित व्यायाम आणि योग्य आहारावर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जमीन आणि संपत्तीशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे कौतुक मिळेल. व्यवसायात विस्ताराच्या योजना आखा. नवीन प्रकल्प फायदेशीर ठरतील. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन, प्रेमसंबंध दृढ होतील. विवाहितांसाठी कौटुंबिक वेळ आनंददायक ठरेल. नवीन नात्याची सुरुवात करण्यासाठी हा योग्य काळ आहे. शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी यशस्वी काळ आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले परिणाम मिळतील.
अभ्यासात लक्ष केंद्रित करा. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला फायदेशीर ठरेल. प्रवास. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सहलीची शक्यता आहे. वैयक्तिक विकास. तुमच्या नेतृत्व गुणांवर काम करा. मोठ्या ध्येयांकडे लक्ष केंद्रित करा. ज्योतिषीय उपाय. रविवारी सूर्याला जल अर्पण करा. ओम सूर्याय नमः मंत्राचा जप करा. पिवळ्या किंवा सोनेरी वस्त्र धारण करा. लकी कलर सोनेरी. लकी नंबर 1. कन्या वर्गो. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. कन्या राशीच्या जातकांसाठी बुध आणि गुरु ग्रह विशेष लाभदायक राहतील. बुध सप्तम स्थानात असून व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंधांवर सकारात्मक प्रभाव टाकेल. गुरुच्या कृपेने शिक्षण, संपत्ती आणि मानसिक स्थिरतेत प्रगती होईल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा अनुकूल राहील. जुने आजार बरे होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा जाणवू शकतो, म्हणून वेळेवर विश्रांती घ्या. चांगल्या झोपेची काळजी घ्या. तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणेचा सराव करा. आर्थिक स्थिती. आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ आहे. जुनी कर्जे फेडण्यास ही वेळ योग्य आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी. व्यावसायिक क्षेत्रात नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या आणि बढती मिळण्याची शक्यता आहे. सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा. व्यवसायात नवीन संधी मिळतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये सुसंवाद राखा. सिंगल लोकांना नवीन नाते तयार होण्याची शक्यता आहे. विवाहितांसाठी हा आठवडा रोमॅन्टिक असेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. अभ्यासात एकाग्रता ठेवा. तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी ही वेळ योग्य आहे. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधा. घरगुती वातावरण आनंददायक राहील. नातेवाईकांच्या भेटीगाठी होऊ शकतात. प्रवास. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सहलीचे नियोजन करा. वैयक्तिक विकास. आपले निर्णय घेण्याची क्षमता विकसित करा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा. वाचन आणि लेखनातून आपली बौद्धिक क्षमता वाढवा. ज्योतिषीय उपाय. बुधवारी गणपतीची पूजा करा. हिरवा रंग परिधान करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. लकी कलर हिरवा. लकी नंबर 5. तुला लिब्रा. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. तुला राशीसाठी शुक्र ग्रह अनुकूल स्थितीत आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुम्हाला आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसतील. गुरु 5व्या स्थानात असल्याने भाग्याचा पूर्ण लाभ मिळेल. आरोग्य. आरोग्य उत्तम राहील. मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी ध्यानधारणेचा सराव करा. सर्दी किंवा हंगामी आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आहारात पोषणमूल्य वाढवा. आर्थिक स्थिती. आर्थिक स्थिती स्थिर राहील. व्यवसायात चांगला नफा होईल. अनावश्यक खर्च टाळा. मोठ्या आर्थिक योजनांसाठी योग्य काळ आहे. व्यवसाय आणि नोकरी. कामाच्या ठिकाणी यशस्वी ठराल. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये समाधान मिळेल. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ आनंददायक असेल. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. अभ्यासात नवीन पद्धतींचा उपयोग करा. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण सुखद असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. घरगुती समस्या सोडवण्यासाठी शांतता राखा. प्रवास. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सहलीचे नियोजन करा. वैयक्तिक विकास. तुमच्या सर्जनशीलतेला चालना द्या. आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा. ज्योतिषीय उपाय. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. गाईला गूळ खाऊ घाला. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. लकी कलर पांढरा. लकी नंबर 6. वृश्चिक स्कॉर्पिओ. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी मंगळ आणि चंद्र ग्रहांचा प्रभाव महत्त्वाचा ठरेल. मंगळाच्या अनुकूल स्थितीमुळे आत्मविश्वास वाढेल, तर चंद्रामुळे वैयक्तिक जीवनात स्थैर्य येईल. आरोग्य. आरोग्य चांगले राहील, पण मानसिक शांततेसाठी प्रयत्नशील राहा. अनियमित आहारामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. नियमित व्यायामाची सवय लावा. मन शांतीसाठी ध्यानधारणेचा अवलंब करा. आर्थिक स्थिती. आर्थिक प्रगती होईल, पण खर्चाचे नियोजन करा. प्रॉपर्टी किंवा शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कर्ज फेडण्यासाठी योग्य काळ आहे.
उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसाय आणि नोकरी. कामाच्या ठिकाणी उच्चाधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात नफा होईल, पण नवीन भागीदारी करण्यापूर्वी काळजी घ्या. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. जुन्या प्रकल्पांना अंतिम स्वरूप द्या. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. जोडीदारासोबत नवा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध दृढ होतील, परंतु संवाद आवश्यक आहे. विवाहित जोडप्यांना आनंददायी क्षण मिळतील. शिक्षण. अभ्यासात एकाग्रता राहील, परंतु जास्त मेहनत घ्या. संशोधन आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कौटुंबिक निर्णयांमध्ये तुमची मते महत्त्वाची. जुन्या प्रकल्पांना अंतिम स्वरूप द्या. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. जोडीदारासोबत नवा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध दृढ होतील, परंतु संवाद आवश्यक आहे. विवाहित जोडप्यांना आनंददायी क्षण मिळतील. शिक्षण. अभ्यासात एकाग्रता राहील, परंतु जास्त मेहनत घ्या. संशोधन आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी अनुकूल काळ आहे. नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. कौटुंबिक निर्णयांमध्ये तुमची मते महत्त्वाची ठरतील. घरगुती समस्या समजुतीने सोडवा. प्रवास. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सहलीचे नियोजन करा. वैयक्तिक विकास. तुमच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी नवीन उपक्रम हाती घ्या. आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणादायक वाचन करा. आपल्या निर्णयांवर ठाम राहा. ज्योतिषीय उपाय. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजार्चा करा. तांबडा रंग परिधान करा. ओम अंगारकाय नमः मंत्राचा जप करा. लकी कलर तांबडा. लकी नंबर 9. धनु सॅजिटेरियस. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. धनु राशीच्या जातकांसाठी गुरु ग्रह महत्त्वाचा ठरेल. गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या जीवनात स्थैर्य आणि समृद्धी येईल. आरोग्य. आरोग्य चांगले राहील, पण व्यायाम सुरू ठेवा. गोड पदार्थांचे सेवन कमी करा. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणेचा सराव करा. आर्थिक स्थिती. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. मोठ्या गुंतवणुकीसाठी ही वेळ योग्य आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. नोकरीत बढती मिळेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होतील. सहकार्यांकडून मदत मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये समाधान मिळेल. विवाहित जोडप्यांसाठी हा काळ आनंददायक असेल. नवीन नातेसंबंध सुरू करण्यासाठी योग्य काळ आहे. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. अभ्यासासाठी नवे साधनांचा वापर करा. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंददायक राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. कौटुंबिक निर्णयांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. प्रवास. धार्मिक स्थळांना भेट द्या. मानसिक शांती लाभेल. कौटुंबिक सहलीसाठी योग्य काळ आहे. वैयक्तिक विकास. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वेळ द्या. तुमच्या निर्णयांवर ठाम राहा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरणादायक लोकांचे अनुभव वाचा. ज्योतिषीय उपाय. गुरुवारी देवगुरु बृहस्पतीची पूजा करा. पिवळ्या वस्त्रांचा उपयोग करा. ओम बृहस्पतये नमः मंत्राचा जप करा. लकी कलर पिवळा. लकी नंबर 3. मकर कॅप्रिकॉर्न. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. मकर राशीसाठी शनी ग्रह मुख्य भूमिकेत राहील. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कष्टाचे फळ मिळेल. परिश्रम आणि संयम या गोष्टी तुम्हाला यश मिळवून देतील. आरोग्य. शारीरिक थकवा जाणवू शकतो, परंतु चांगल्या आहारामुळे ऊर्जा मिळेल. त्वचारोग किंवा सांधेदुखीपासून सावध राहा. नियमित व्यायाम आणि योगाचा सराव सुरू ठेवा. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे. जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहार फायदेशीर ठरतील. अनावश्यक खर्च टाळा. गुंतवणुकीच्या बाबतीत योग्य काळजी घ्या. व्यावसायिक उत्पन्न वाढेल. व्यवसाय आणि नोकरी. व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. नोकरीत कठोर परिश्रम करावे लागतील, पण त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी विचारपूर्वक करा. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. विवाहितांसाठी वैवाहिक जीवन आनंददायक राहील. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा. सिंगल व्यक्तींना नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत वेळ घालवा. नाते दृढ होईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. अभ्यासात नवीन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरेल.
स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक जीवन, घरगुती वातावरण शांत आणि आनंददायक राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवा. काही कौटुंबिक समस्या संवादातून सोडवाव्या लागतील. प्रवास, व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सहलीचे नियोजन करा. वैयक्तिक विकास, आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि संधींचा योग्य फायदा घ्या. आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी ठेवा. ज्योतिषीय उपाय, शनिवारी शनी देवाची पूजा करा. काळ्या तिळांचे दान करा. ओम शम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. लकी कलर काळा. लकी नंबर 8. कुंभ अक्वेरियस. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. कुंभ राशीसाठी शनी आणि राहू ग्रह महत्त्वाची भूमिका बजावतील. शनीच्या कृपेने कष्टाचे यश मिळेल, तर राहूच्या प्रभावामुळे जीवनात काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील, परंतु नियमित दिनचर्या पाळा. मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. डोळ्यांशी संबंधित त्रासाकडे लक्ष द्या. भरपूर पाणी प्या आणि पोषणमूल्ययुक्त आहार घ्या. आर्थिक स्थिती सुधारेल. जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. व्यावसायिक गुंतवणुकीतून चांगला नफा होईल. बचतीचे नियोजन करा. नव्या आर्थिक संधींचा लाभ घ्या. व्यवसाय आणि नोकरी, कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवा. व्यवसायात नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन, प्रेमसंबंधांमध्ये काही अडचणी येऊ शकतात. संवाद ठेवा. विवाहित जोडप्यांसाठी आठवडा रोमॅन्टिक असेल. सिंगल लोकांसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. शिक्षण, विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष द्यावे. उच्च शिक्षण घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन, कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधा. कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रवास, लांबचा प्रवास फायदेशीर ठरेल. व्यावसायिक प्रवासासाठी योग्य काळ आहे. वैयक्तिक विकास, आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवा. नवीन कौशल्ये शिकण्यासाठी वेळ द्या. ज्योतिषीय उपाय, शनिवारी गरिबांना मदत करा. गाईला हिरव्या चाऱ्याचा नैवेद्य द्या. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. लकी कलर निळा. लकी नंबर 4. मीन पायसीज. ग्रहस्थिती आणि एकूण परिणाम. मीन राशीसाठी गुरु ग्रह विशेष लाभदायक ठरेल. गुरुच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल होतील. शनीच्या अनुकूल प्रभावामुळे परिश्रमांचे चांगले परिणाम दिसतील. आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. हाडांचे विकार असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी. आरोग्यासाठी योग्य आहार आणि योगाचा सराव फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन आर्थिक गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि नोकरी, व्यावसायिक प्रगतीसाठी हा आठवडा चांगला आहे. नोकरीत नवीन संधी मिळतील. सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध ठेवा. व्यवसायात नवीन योजना यशस्वी होतील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन, प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील. विवाहित जोडप्यांसाठी सुखद काळ आहे. सिंगल लोकांना प्रेमसंबंधात सकारात्मक अनुभव येईल. शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा फलदायी ठरेल. अभ्यासात नवीन यश मिळेल. उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. कौटुंबिक जीवन, कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. कुटुंबातील सदस्यांशी सुसंवाद साधा. घरगुती निर्णयांमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. प्रवास, धार्मिक स्थळांना भेट द्या. कौटुंबिक प्रवास आनंददायक ठरेल. वैयक्तिक विकास, आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा. ध्येय निश्चित करून त्यावर लक्ष केंद्रित करा. ज्योतिषीय उपाय, गुरुवारी देवगुरु बृहस्पतीची पूजा करा. पिवळ्या रंगाचा वापर करा. ओम बृहस्पतये नमः मंत्राचा जप करा. लकी कलर पिवळा. लकी नंबर 3.